गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कशा आहात? बरे आहेत ना? आजच्या व्हिडिओजमध्ये आपण सगळ्यांचं प्रथमतः स्वागत करतो. लास्टचे तुम्ही 4 पार्ट्स व्हिडिओचे बघितले असतील हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. त्याच्यामध्ये भरपूर तुमचं पार्ट मी कव्हर केलेला आहे. आजच्या व्हिडिओजमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर SN1 आणि SN2 मेकॅनिझम आपण घेतलेले आहे आणि ते मेकॅनिझम आपल्याला JEE नीटसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता त्याच्याच पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला इलिमिनेशन रिॲक्शन आज आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर हॅलो अरिनच्या आपल्या ज्या रिॲक्शन्स आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, व्हिडिओ लेक्चरला. आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो JEE नीटच्या संदर्भात खूपच महत्त्वाचा आहे, इलिमिनेशन रिॲक्शन. ऑलरेडी आपल्यामध्ये आपण इलिमिनेशन रिॲक्शन बघितलेलं आहे. इलिमिनेशन रिॲक्शन तुम्ही 11वी मध्ये 1-2 एलिमिनेशन बघितलं, त्यालाच आपण बेटा एलिमिनेशन सुद्धा म्हणतो, 1-2 एलिमिनेशन सुद्धा म्हणतो. एलिमिनेशन म्हणजे काय? एखादा सबस्टिट्यूट और ग्रुप ऑफ आयटम्स आपण एलिमिनेट करतो त्या कंपाऊंड म्हणून, त्याला आपण काय म्हणणार आहे? एलिमिनेशन रिॲक्शन म्हणणार आहे. आता एलिमिनेशनची पहिली क्रायटेरिया काय आहे बघा. एलिमिनेशन मध्ये बीटा जो कार्बन आहे त्या बीटा कार्बनला बीटा हायड्रोजन पाहिजे तरच एलिमिनेशन होऊ शकतं. अदरवाइज असा एखादा क्वेश्चन येतो की मिथाइल ब्रोमाइड विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट पार्टिसिपेट इन एलिमिनेशन रिॲक्शन, नॉट अ पार्टिसिपेट इन एलिमिनेशन रिॲक्शन. आणि त्यात जर एखादा पॉईंट असेल, एखादे ऑप्शन असेल CH3Br, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल आयोडाइड, तर मिथाइल आयोडाइड किंवा हा जो मिथाइल हॅलाइड आहे इट डज नॉट पार्टिसिपेट इन एलिमिनेशन रिॲक्शन. का? कारण त्याच्याकडे बीटा हायड्रोजन नाही, बीटा कार्बन नाहीये आणि बीटा कार्बन असल्यामुळे बीटा हायड्रोजन हे नाही. म्हणजेच एलिमिनेशन रिॲक्शनसाठी तुमच्याकडे काय गरजेचं आहे? बीटा हायड्रोजन असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा सिंपल रिॲक्शन आहे. मग मी एक जनरल रिॲक्शन घेतो, RCH H आणि हा H. आता एलिमिनेशन काय करायचं? मला हायड्रोजन घालून टाकायचं आहे लिव्हिंग, पण हायड्रोजन जाताना काय करणार आहे? तो हायड्रोजन घेऊन जातो. म्हणजेच काय की जी रिॲक्शन अल्काइल हॅलाइड रिॲक्शन अल्कोहोलिक केवळ स्ट्रॉंग बेस, एलिमिनेशन रिॲक्शन ही स्ट्रॉंग बेसिक मीडियम मध्ये जास्त होते. स्ट्रॉंग बेसिक मीडियम मध्ये होणार रिॲक्शन का होते बघा की हा जो बेस आहे OH मायनस असेल बेस, हा बेस काय करतो? एक्सट्रॅक्ट द प्रोटॉन, प्रोटॉनला एक्सट्रॅक्ट करतो. प्रोटॉनला एक्सट्रॅक्ट केले प्रोटॉन काय करणार? इथून हा ब्रेक करणार आणि हा एक जाणार. हा अल्फा कार्बन ॲटम, हा बीटा कार्बन ॲटम. ह्या बीटाला हायड्रोजन काय म्हणून बघा, त्यामुळे RCH डबल बॉन्ड CH2 प्लस बीटा BH आणि BH प्लस झाला इथं आणि X मायनस. ह्या पद्धतीने येतं लक्षात की इलिमिनेशन रिॲक्शन काय फॉर्म झालं? इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये तुम्हाला अल्किन फॉर्म करायचा. काय फॉर्म करायचं? अल्काइल हॅलाइडचं कन्वर्जन अल्किन मध्ये करणार आहे. पण ह्या इलिमिनेशन मध्ये दोन प्रकारचे इलिमिनेशन येतात. एक A2 इलिमिनेशन आपण म्हणणार आहे. A2 इलिमिनेशन. A2 का म्हणलं बघा, कारण ही रिॲक्शन आहे ती बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. बाय मॉलिक्युलर. आता बाय मॉलिक्युलर आपण SN2 मध्ये बोलत होतो, सेम ॲज इट इज. बाय मॉलिक्युलर का म्हणलेलं आहे? तर ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे ना तो दोन गोष्टीवरती डिपेंड आहे. एक सबस्ट्रेट आणि दुसरा न्यूक्लियोफाइल. जो न्यूक्लियोफाइल स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल असेल तर तुमचे काय होणार आहे? A2 इलिमिनेशन रिॲक्शन फेवर होणार आहे. आपण पुढे गेल्यावर की JEE चे ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात त्यावेळेला लागणार आहे, ज्यावेळी प्रोटिक सॉल्व्हंट ज्यावेळी असतात अप्रोटिक सॉल्व्हंट त्यावेळी A2 इलिमिनेशन रिॲक्शन कॅरी होते. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल पाहिजे तर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल काय करतोय? तो इझिली रिमूव्ह करतो. इट इज अ वन स्टेप रिॲक्शन आहे. वन स्टेप रिॲक्शन आहे म्हणजे हायड्रोजन, प्रोटॉन आणि लिव्हिंग ग्रुप हॅलोजन हे एकाच वेळी काय होतं ते ब्रेक होणार आहे. कसं होते बघा, जनरल रिॲक्शन आपण बघू. RCH ह्या सारखीच रिॲक्शन बघा जरा त्याच फॉर्म मध्ये टाकतो तुम्ही. इथं H आहे आणि हा तुमचा हॅलोजन बेसने OH मायनसने अटॅक केला बघा ह्याच्यावर. ठीक आहे, तेव्हा बेस म्हणून आपण सिम्पली बेसने अटॅक केला. बेसने अटॅक केला का होते? ट्रान्झिशन स्टेट तयार होते. काय होते? हा H ॲब्स्ट्रॅक्ट होतो आणि हा हॅलोजन सायमल्टेनियसली ब्रेक होणार आहे H आणि X. तर काय होतं बघा, RCH हा बोरॉन बेस आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म होतोय
कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होतो म्हणून डॉटेड टाकतो. ठीक आहे. हा बॉन्ड काय आहे इथं सी, इथं एक एच आहे, हा एच आहे आणि हा एक्स, हा बॉन्ड ब्रेक होत जातो या पद्धतीने. आणि इथे काय होतं बघा, आता इथं हा बॉन्ड ब्रेक होतोय, हा बॉन्ड ब्रेक होतोय, इथे डबल बॉन्ड फॉर्म होते बघा. इथे डबल बॉन्डला पण असं काय आहे म्हणजे हा बॉन्ड फॉर्म होतोय, हा बॉन्ड फॉर्म होतोय, हा एच आणि हा एक्स ब्रेक होतोय, ते आपण पीएस ने दाखवले आहे. आणि पुढच्या स्टेप मध्ये हा हायड्रोजन निघून जातो, हा एक्स निघून जाणार आहे, ऑटोमॅटिकली इथे काय आहे तर डबल बॉन्ड होते. एका स्टेप मध्ये वन स्टेप रिएक्शन आहे, आर सी एच डबल बॉन्ड CH2 प्लस BH प्लस येतो आणि कव्हरेज काय दिसतं प्लस x क्या सिंपल आहे. हे काय झालं A2 एलिमिनेशन रिएक्शन. इवन मध्ये काय होतं, इवन असं ऑपोजिट येते. इवन मध्ये काय की आता E2 मध्ये काय बाय मॉलिक्युलर तर रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे बोथ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज न्यूक्लियोफाइल SN2 जसं बघितलं तसंच आहे. आणि E1 मध्ये काय होतं बघा, E1 जर रिएक्शन आपण बघायला गेलो, E1 मेकॅनिझम एलिमिनेशन E1. आता E1 काय आहे, इथे टू स्टेप रिएक्शन्स आहे. जसं SN1 आपण बघितलं E1 काय करतो आपण, E1 जर म्हणलं तर युनिमॉलिक्युलर आहे. युनिमॉलिक्युलरचा अर्थ काय आहे, रिएक्शनचा रेट हा फक्त सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे, न्यूक्लियोफाइल वरती तो इंडिपेंडेंट. सिंपल आहे. तर बघा टू स्टेप रिएक्शन. स्टेप 1 मध्ये काय होतं बघा, स्टेप 1 मध्ये जर मी काय केलं तो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन काय होतं. तर एक एक्झाम्पल आपण टर्शरीचं घेऊ एक्झाम्पल. कारण टर्शरी सेकंडरी आणि टर्शरी हा E1 दाखवतो, प्रायमरी असेल तर तो E2 दाखवतो. आपण सगळं कंडिशन्स परत बघणार आहोत जेई नीटच्या लेक्चर मध्ये. बघा एक एक्झाम्पल घेतलं मी, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. पहिली स्टेप होती कार्बोकॅटायन, स्लो स्टेप रिएक्शन बाहेर होतो. काय कार्बोकॅटायन आहे CH3 प्लस Br मायनस. आणि आता हा जो Br मायनस बाहेर पडलेला आहे, सेकंड स्टेपला काय होते बघा, स्टेप सेकंडला बेस अटॅक करतो. बेस किंवा कोणताही बेस असेल तो बेस अटॅक करणार आहे आणि ऍब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन करणार आहे. प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट कसं करते बघा, हा जो बेस आहे, हा बेस काय करतो, ह्या H ला ऍब्स्ट्रॅक्ट करतो, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथे इलेक्ट्रॉन पुढे येतात, इथे येणार आहे आणि काय होणार आहे बघा, CH3 डबल बॉन्ड CH2, हा काय होणार आहे Bn. त्याच्या लक्षात इथे काय काय तुम्हाला आणखी सिंपल आहे. E1 आणि E2 आपण परत डिटेल मध्ये जे इंग्लिशचे भरपूर आपल्याला एक्झाम्पल्स त्याचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. एलिमिनेशन रिएक्शन इथे अकॉर्डिंग टू सेटझर रूल आपल्याला बघतो आपण अप्लाय होणार आहे. सेटझर रूल भरपूर एक्झाम्पल तुम्ही 11वी मध्ये पण बघितलेले आहे. परत एकदा 11वीचं पुस्तक बघा, अल्किन मध्ये तुम्हाला सापडणार. सिंपल आहे. नेक्स्ट रिएक्शन बघू आपण, पुढची रिएक्शन बघू, रिएक्शन विथ मेटल. आता माझे अल्काइल हॅलाइडचे रिएक्शन्स आहेत. अल्काइल हॅलाइडचे रिएक्शन कोणाबरोबर होणार आहेत, मेटल हॅलाइड्स, मेटल किंवा रिएक्टिव्ह मेटल्स बरोबर माझे रिएक्शन्स करायचे. कोणाच्या करायचे, अल्काइल हॅलाइडच्या. सोडियम मॅग्नेशियम बरोबर. आता रिएक्शन बघा काय, सोडियम आणि मॅग्नेशियम बरोबर. तर ते पहिली रिएक्शन आपण फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, रिएक्शन विथ टॉपिकला बरोबर होतो मॅग्नेशियम बरोबर. रिएक्शन विथ मॅग्नेशियम बरोबर गेलं तर काय मिळणार तुम्हाला, ग्रिग्नार्ड रिएजंट. खूप सोपी रिएक्शन आहे. आता हा ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे, तर हा ग्रिग्नार्ड रिएजंट काय, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन कंपाऊंड, कार्बन आणि मेटल मध्ये बॉन्ड फॉर्म होतो. कार्बन आणि मेटल मध्ये बॉन्ड फॉर्म होतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. खूप सिंपल रिएक्शन, सगळ्या पुस्तकामध्ये सगळ्यात सिंपल रिएक्शन. अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय काय होतं बघा, RMG
मॅग्नेशियमची व्हॅल्यू 2 आहे, तो बरोबर मिळेल येतो R आणि X त्याला जॉइन होते. अल्काइल मॅग्नेशियम halide. Alkyl magnesium halide. Is called as a Grignard reagent. यालाच Grignard reagent म्हणतात. Alkyl magnesium halide म्हणजे कोण? तर Grignard reagent. सिंपल आहे. तुम्ही कुठलाही करू शकता. CH3Cl plus Mg in presence of dry ether. काय मिळेल तुम्हाला बघा? CH3MgCl. Methyl magnesium chloride. Methyl magnesium chloride. फॉर्मेशन सिंपल आहे. आता याचे मला रिएक्शन बघायचे आहे. तर आपण ह्याच्यापासून आपल्याला ग्रिग्नाइट एजंटचा उपयोग काय? तर आपल्याला हायड्रोकार्बन्स तयार करण्यासाठी जास्त म्हणजे वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी आपण ग्रिग्नाइट एजंटचा वापर करतो. अल्कोहोल नेक्स्ट चॅप्टर मध्ये अल्कोहोल प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये ग्रिग्नाइट एजंट आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे हायड्रोकार्बन्स तयार करतात. तर हा ग्रिग्नाइट एजंट हायली रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स द अल्कोहोल अँड वॉटर. बघा एक रिएक्शन देतो बघा. CH3MgCl reacts with water HOH. काय होईल बघा? खूप सोपी रिएक्शन आहे. हा H बघा, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. तर हा H इकडे जाणार, हा OH ला जाणार आहे. काय मिळालं? CH4 MgOH. काय मिळालं तुम्हाला? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन मिळाला. इझिली रिएक्शन बघा. काय रिएक्शन आहे? CH3MgCl रिएक्शन काय केलं? H2O मी असं लिहितो बघा, HOH. काय होईल? हा बघा, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे. हा +2 डेल्टा आहे, हा मायनस चार्ज आहे. डायव्हॅलेंट आहे. आता निगेटिव्ह कुठे जाणार? पॉझिटिव्ह कडे जाणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे जाणार. काय मिळेल तुम्हाला? CH4 मिळाला, मिथेन मिळाला प्लस MgCl आणि हा OH. म्हणजे तुम्हाला हायड्रोकार्बन तयार करण्यासाठी काय लागतंय? ग्रिग्नाइट एजंट लागतं. म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रिपरेशन साठी ग्रिग्नाइट एजंट लागतं. सिंपल आहे. रिएक्शन विथ मॅग्नेशियम. आता मी दुसरी एक रिएक्शन देतो बघा. दुसरी रिएक्शन काय आहे की तुमची फेमस रिएक्शन सेकंड रिएक्शन विथ सोडियम. रिएक्शन विथ सोडियम आणि झालेली आहे लास्ट इयर. आठवते का बघा? क्विक लवकर सांगा काय झालेलं आहे 11वी मध्ये. 11वी मध्ये झालेलं आहे चॅप्टर हायड्रोकार्बन अल्केन मध्ये वुड सिंथेसिस झाले की नाही? सिंथेसिस आठवते का बघा? अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ सोडियम मेटल. दोन मॉलिक्यूल घेतले आपण अल्काइल हॅलाइडचे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आठवते का बघा? ड्राय इथर. हा X जाणार आहे, दोन्ही X आणि हा R हा जॉइन होतोय. हायर अल्केन तयार होतोय. ट्वाइस NaX हायर अल्केन. This reaction is called as a Wood synthesis. Alkyl halide reacts with sodium metal in presence of a dry ether to form a higher alkane. Called as a काय म्हणतात त्याला? Wood synthesis. एक एक्झाम्पल फेमस आपण बघितले त्यावेळी पण CH3Cl टॉइस मॉलिक्यूल इथे देतो. टॉइस Na in presence of काय करू आपण? ड्राय इथर घेऊ. काय होईल बघा? हा A2 Na हे दोन Cl काढणार. CH3 त्यालाच अटॅच होणार. CH3 ला CH3 प्लस ट्वाइस Na. सिंपल आहे. आता आपण थोडंसं वेगळं घेऊ. एखादा मुलगा म्हणेल सर दोन्ही मॉलिक्यूल मी सारखेच घेतले सिमेट्रिकल, पण जर मला मिक्स अल्काइल हॅलाइड करायचं म्हणजे मला वेगळं घ्यायचं. मी जर एक मॉलिक्यूल CH3Cl घेतला आणि एक दुसरा मॉलिक्यूल मी काय घेतला? C2H5Cl घेतला. रिएक्ट्स विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर काय प्रोडक्ट होईल? तर पहिल्यांदा मुलांचा प्रश्न उत्तर काय असतं? सिंपल एक्झाम्पल आहे. हा Cl Na वर जाणार आहे. हा C2H5 ला हे CH3 काय झालं? C2H5 आणि हा CH3 जॉइन झाला. म्हणजे हा काय तयार झाला? आपल्याला प्रोपेन तयार झालेला आहे. पण ह्याच प्रोपेन बरोबर अजून दोन वेगळे प्रोडक्ट तयार होतात. ते दोन वेगळे प्रोडक्ट कोणते बघा? कारण इथे सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग असे दोन होतात. म्हणजे हा CH3 आणि हा C2H5Cl आपण ज्यावेळी रिएक्शन व्हेसल मध्ये घेतो, टेस्ट ट्यूब मध्ये घेतो, आपण मोजून एकच मॉलिक्यूल मोजून घेऊ शकत नाही.
नंबर ऑफ मॉलिक्युल्स येणार आहे आणि मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले तर त्यातलं एक मॉलिक्युल म्हणजे त्यातले काही मॉलिक्युल याच्यावर रिॲक्ट करतील, काही स्वतः परत सेल्फ लिंकिंग करणार आहे, त्याला आपण सेल्फ कपलिंग म्हणतो. म्हणजे सेल्फ कपलिंगचे दोन प्रोडक्ट आणि क्रॉस कपलिंगचे एक प्रोडक्ट, हे दोन्ही एकमेकांना जॉईन झाले, क्रॉस कपलिंग झालं. CH3Cl ने स्वतः बरोबरच कपलिंग केलं आणि काय तयार केलं, इथेन तयार केलं C2H6 आणि हा C2H5 इथाइल क्लोराईडने स्वतःशी सेल्फ कपलिंग केलं आणि ब्युटेन तयार केलं C4H10 तयार केलं. म्हणजे हा इथेन तयार झाला आणि हा ब्युटेन तयार झाला. असे तीन प्रोडक्ट तयार झाले, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. त्यातले जे सेल्फ कपलिंग प्रोडक्ट आहेत ते मेजर असतात क्रॉस कपलिंग. येतं लक्षात? सिंपल आहे. व्हॉट इज द फोटोसिंथेसिस. इथं ह्या चॅप्टर मधले सगळे अल्काइल हॅलाइडच्या म्हणजे अल्काइल हॅलो अल्केनच्या सगळ्या रिॲक्शन संपलेल्या आहेत. आता आपल्याला हॅलो अरेन्जच्या रिॲक्शन स्टार्ट करायचं. काय चालू करायचं आहे? हॅलो अरेन्ज. लिहून घेताय ना? सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. येतं लक्षात? खूप सोप्या पद्धतीने सांगतो. क्लासचा फील आला पाहिजे म्हणून मी खूप म्हणजे एकदम स्लो चाललेले आहे. येते लक्षात? बघा आता हॅलो अरेन्जची रिॲक्शन आपण म्हणणार आहे. हॅलो अरेन्ज रिॲक्ट्स विथ मेटल. तर मेटल सोडियम मेटल बरोबरचीच रिॲक्शन आहे. रिॲक्शन विथ सोडियम मेटल. त्या रिॲक्शनचं नाव लिहिलेले बघा, वुड्स फिटिग रिॲक्शन. वुड्सनी काय केलं होतं बघा, वुड सिंथेसिस मध्ये वुड्सनी काय केलं, अल्काइल हॅलाइड घेतले. दोन्ही मॉलिक्यूल काय घेतले, हायर अल्केन तयार करायचे फक्त अल्काइल हॅलाइड मॉलिक्यूल घेतले. त्याच्यामध्ये फिटिग यांनी काय केलं की थोडंसं त्याच्यात ऍडव्हान्स केलं. वुड्स फिटिग रिॲक्शन मध्ये काय केलं, एक मॉलिक्यूल अल्काइल हॅलाइड, एक मॉलिक्यूल अराइल हॅलाइड अशी रिॲक्शन केली. काय केलं बघा, एक मॉलिक्यूल अल्काइल हॅलाइड CH3Cl प्लस एक मॉलिक्यूल काय केलं त्यांनी, अराइल हॅलाइड हॅलो क्लोरोबेन्झीन reacts with sodium metal tricyanide in presence of dry ether. काय होईल बघा, त्या एनएनी हा सेल काढला, हा CH3 क्रॅक झाला. काय तयार झाले बघा, रिॲक्शन फॉर्म मध्ये आपण खूप सोपं रिॲक्शन फॉर्म आहे. CH3 twice NaCl. काय मिळालं, टोलिन मिळालं. टोलिन म्हणजे काय, अल्काइल अराइल. अल्काइल अराइल कंपाऊंड आहे, अल्काइल पण आणि अराइल कंपाऊंड आहे. येते लक्षात? अल्काइल हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह आपण त्याला म्हणू शकतो किंवा बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह येतो टोलिन. सिंपल आहे. काय रिॲक्शन आहे बघा, अल्काइल हॅलाइड रिॲक्ट्स विथ अराइल हॅलाइड in presence reacts with sodium metal in presence of dry ether to form a alkyl aryl compound. Alkyl aryl compound. This reaction is called as a Wurtz-Fittig reaction. Wurtz-Fittig reaction. परत फिटिंगने काय केलं, अजून एक प्रयत्न केला. काय, आता मी दोन्ही मॉलिक्यूल काय केले, अराइल हॅलाइड घेतले. जसं आपण अल्काइल हॅलाइडचे दोन मॉलिक्यूल घेतले, तसेच काय केले, दोन मॉलिक्यूल कुठे घेतले, CH हॅलो अरेन्ज घेतले. क्लोरोबेन्झीनचे दोन मॉलिक्यूल घेतले, रिॲक्ट्स विथ ट्वाइस Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता काय होईल बघा, या दोन Na हे दोन सेल काढले, असेच दोन फिनाइल रिंग मिळाले आणि ते दोन फिनाइल एकमेकांना काय होतील, जॉइन होणार. त्याला आपण काय म्हणणार आहे, बायफिनाइल प्लस ट्वाइस Na बायफिनाइल. येतं लक्षात? सिंपल आहे. बघा आज काय काय घेतलं आपण सुरुवातीपासून. मी पहिल्यांदा काय घेतलं, रिॲक्शन विथ E2E1 घेतलं, एलिमिनेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर आपण रिॲक्शन विथ मेटल्स बघितलं, वुड्स ग्रिग्नाय एजंट बघितलं, वुड सिंथेसिस बघितलं. वुड्स नंतर मग हॅलो अरेन्ज मध्ये परत वुड्स फिटिग रिॲक्शन आहे आणि ही जी रिॲक्शन आहे त्याला फक्त फिटिग रिॲक्शन म्हणतात. फिटिग रिॲक्शन म्हणजे काय, फिटिग रिॲक्शन मध्ये फक्त अराइल हॅलाइड घेणार आहे. वुड्स फिटिंग मध्ये एक अल्काइल एक अराइल. वुड सिंथेसिस मध्ये दोन्ही मॉलिक्यूल अल्काइल हॅलाइड. सिंपल घ्या, मिक्स करा, कसे करा. सिंपल आहे. येते लक्षात? आता हा रिॲक्शन विथ मेटल संपल्यानंतर महत्त्वाचा पार्ट आपला चालू होतोय की आपल्याला आता अरोमॅटिक कंपाऊंडचं रिॲक्शन बघायचं आहे हॅलोबेन्झीनच्या. त्यातले जर मी सांगितलं आपण ऑलरेडी त्या रिॲक्शन मला वाटतं काही आपल्या ह्याच वर्षी बघायचं आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता न्यूक्लिओफिलिकचं आपल्याला मेन मोजक्याच रिॲक्शन बघायचं. न्यूक्लिओफिलिक काय होतं बघा, ऍक्च्युली नॉर्मल कंडिशनला अरोमॅटिक कंपाऊंड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात.
त्यासाठी कंडिशन चेंज करावं लागतात. थोड्याशा ॲडव्हान्स कंडिशन आपल्याला तिथं कॅटॅलिस्ट, प्रेशर, टेम्परेचर देऊन आपल्याला त्या रिॲक्शन करावं लागतात. का? कारण न्यूक्लिओफिलिक जो अरोमॅटिक कंपाऊंड आहे, आहे, हा जो Cl आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे आणि तो इलेक्ट्रॉन देतो बेन्झेडिनला आणि बेन्झेडिनला ऍक्टिव्हेट करतो. डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपण डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्समुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन एवढे लवकर होत नाही, तर ते इझिली बॉन्ड ब्रेक करतात. त्यासाठी कंडिशन्स बदलावे लागतात. तर मी एक एक्झाम्पल घेतो बघा. एक एक्झाम्पल आपण घेऊ. क्लोरोबेन्झीन पासून मला फिनॉल बनवायचं आहे, तर मी काय केलं बघा. OH मायनस NaOH घेतलं मी. NaOH 623 केल्विन, 623 हाय टेम्परेचर दिलेलं आहे, प्रेशर अप्लाय केलेलं आहे आणि ऍसिडिक मीडियम मध्ये रिॲक्शन होतं. तर काय होणार आहे, हा Cl रिप्लेस होणार आहे OH आणि काय मिळालं तुम्हाला? मला फिनॉल मिळणार आहे. काय मिळणार आहे? OH मिळणार प्लस Cl मायनस फिनॉल मिळालं. कशाचं कन्वर्जन केलं मी क्लोरोबेन्झीनचं कन्वर्जन केलं. क्लोरोबेन्झीन इज कन्वर्टेड टू फिनॉल. NaOH बरोबर रिॲक्शन केली, बेसिक मीडियम 623 केल्विन. आता अजून एक रिॲक्शन केली बघा मी करतो. क्लोरोबेन्झीन हे सगळे तुम्हाला रिॲक्शन फॉर्म मध्ये येणार आहेत. हायली कन्वर्ट, हायली प्रिपेअर अशा पद्धतीमध्ये बघा. रिॲक्शन NaCN चं मिक्सचर आहे, CuCN 473 केल्विन प्रेशर अप्लाय केलाय. H प्लस ऍसिडिक मीडियम मध्ये रिॲक्शन. का म्हणजे NaCN CuCN आणि NaCN चे मिक्सचर सायनाइड हा न्यूक्लिओफाइल तयार होतो आणि तो रिप्लेस करणार आहे. कोणाला करणार आहे रिप्लेस? Cl रिप्लेस करणार आहे. आणि काय मिळते प्रोडक्ट बघा, सायनोबेन्झीन मिळणार आहे आणि Cl मायनस मिळणार आहे. सायनोबेन्झीन कोणापासून मिळालं बघा? क्लोरोबेन्झीन पासून मिळालं. क्लोरोबेन्झीन. आता विथ कंडिशन्स बघायचं. कंडिशन्स आहे नॉर्मल कंडिशन तर होत नाही न्यूक्लिओफिलिक, कारण डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स से Cl इझिली ब्रेक होत नाही, त्यासाठी कंडिशन बदलावी लागते. ठीक आहे. पुढची एक रिॲक्शन बघतो बघा. आता मी थोडंसं चेंज करणार आहे बघा. ज्यावेळी अरोमॅटिक कंपाऊंडला किंवा हॅलोआर्गिसला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा असतील, तर ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आले की काय होणार आहे की त्याची रिमूव्हिंग कॅपॅसिटी वाढते, रिॲक्टिव्हिटी वाढते. म्हणजेच काय, तर एक सिंपल एक्झाम्पल देतो बघा. Cl आणि हा NO2 आलेला आहे. NO2 हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. पुढे आला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. ज्यावेळी ऑर्थो पॅरा पोझिशनचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आले तर त्याची रिॲक्टिव्हिटी वाढते. त्याची काय होते? रिॲक्टिव्हिटी वाढते. OH मायनस आहे रिॲक्शन तर नंबर होती बघा NaOH 403 केल्विन, 403 केल्विन H प्लस काय होणार आहे? हा Cl रिप्लेस होणार आहे, त्याच्या ऐवजी OH येणार आहे. काय होईल बघा OH आणि हा NO2 तसाच आहे. हा Cl बाहेर पडला मायनस. काय मिळालं तुम्हाला? इथं काय होतं? प्यारा नायट्रो क्लोरो बेन्झीन होता. काय मिळालं? प्यारा नायट्रो फिनॉल. म्हणजे हा नायट्रो ग्रुप आल्यामुळे काय होत आहे, त्याची लॉस करण्याची टेंडन्सी वाढली, न्यूक्लिओफिलिकची रिॲक्टिव्हिटी वाढली. जर अजून मी एक एक्झाम्पल घेतो, हे तर बऱ्याच वेळा विचारलेलं आहे बघा. हे मी काय केलं, Cl हा कंपाऊंड घेतला बघा मी, NO2 हा NO2 आणि इथे NO2. काय केलं, याचं नाव सांगता येईल का? काय नाव येईल बघा, काय नाव येईल? 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन. काय केलं, फक्त वॉर्म वॉटर बरोबर रिॲक्शन केली. वॉर्म वॉटर म्हणजे वाटर बरोबर, पाण्याच्या वाटर बरोबर रिॲक्शन केली. बघा रिॲक्टिव्हिटी वाढली. ज्यावेळी मला ते टेम्परेचर द्यावं लागायचं, ऍसिडिक कंडिशन करावं लागायचे, पण इथं जर NO2 नंबर ऑफ NO2 वाढले, 2,4,6 ला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला NO2 आलं, त्या कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी वाढली, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनची रिॲक्टिव्हिटी वाढली. Cl इझिली जातो, इझिली. आणि काय काय होतं बघा, खूप सोपं आहे. काय झालं बघा, OH ना इथं NO2, इथं बदलत नाहीये, NO2 हा NO2 प्लस काय झालं Cl मायनस. काय झालं बघायचं, 2,4,6 ट्राय नायट्रो
phenol, and it's also called as a picric acid. Picric acid has picric acid. 2,4,6 trinitrophenol is called as a picric acid. That is a nucleophilic substitution reaction. कोणाचं बघा न्यूक्लियोफिलिक नॉर्मल कंडिशन होत नाही, कंडिशन चेंज करावे लागतात. कंडिशन चेंज केल्या तरच न्यूक्लियोफिलिक होते. मग आपण इथं फिनॉल तयार केला, सायक्लोबेन्झीन तयार केला. पण जर त्या क्लोरोबेन्झीनला किंवा हॅलो आरईएसला जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी वाढते. पण कुठं पाहिजे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला पाहिजे. तर त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची रिॲक्टिव्हिटी त्या अरोमॅटिक कंपाऊंडची काय होते वाढते. हॅलो आरईएसची रिॲक्टिव्हिटी वाढते. सिंपल. न्यूक्लियोफिलिक संपलं. आणि लास्टचा पॉइंट आणि जो इम्पॉर्टंट आहे, जे युनिटला भरपूर त्याच्यावर रिॲक्शन येतात, तुमचं ऑलरेडी ते झालेलं आहे थेरॉटिकल पार्ट मध्ये, की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्यामध्ये झाले बघा. अरोमॅटिक मध्ये अरोमॅटिक कंपाऊंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कारण अरोमॅटिक कंपाऊंड ह्या काय करतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जास्त फेवर करतात. आणि आपण ते शिकलेलो आहोत. त्यातली पहिली रिॲक्शन सिंपल आहे, हॅलोजनेशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यातले पहिले आपण बघू हॅलोजनेशन. झालेले सगळ्यांचं ऑलरेडी झालेलं आहे, फक्त रिवाइज. फक्त आपण फक्त बेन्झीनचे रिॲक्शन पाहिलं तर आता आपण क्लोरोबेन्झीनचे बघणार आहोत. मग क्लोरोबेन्झीन reacts with chlorine in presence of anhydrous FeCl3 किंवा AlCl3 घ्या. काय होईल बघा. आता हा क्लोरोबेन्झीन आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणजे Cl येणार ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला दोन प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात. दोन प्रोडक्ट तयार होणार. एक येणार ऑर्थो आणि एक येणार पॅरा. एक Cl इथे येईल, एक Cl इथे येईल. प्लस एक Cl इथे नाही, एक Cl इथे नाही. प्लस ट्वाइस HCl. रिॲक्शन बॅलन्स होत नाहीये. मी तर ट्वाइस बनवली तर एक ट्वाइस. म्हणजे क्लोरोबेन्झीनचं काय मिळालं तुम्हाला, क्लोरोबेन्झीनचं काय मिळालं, ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन आणि एक येत आहे पॅरा डायक्लोरोबेन्झीन. असं का झालं तर आपल्याला माहितीच आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अल्काइल ग्रुप, फिनाइल ग्रुप, OH, NO2, NH2, NHR, NR2 हे सगळे काय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग्स आहेत. म्हणजे येणार ग्रुप पुढे आहे ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंगला. त्याचा मेजर कोणता आहे तर पॅरावाला मेजर असतो आणि ऑर्थोला मायनर असणार आहे. का असणार आहे त्याच्यामध्ये जर टॉपिक लिहिलेलं आहे तर का तर ह्या दोघांमध्ये ह्या Cl मध्ये आणि Cl मध्ये काय स्टेरिक हिंड्रेन्स कमी आहे, रिपल्शन कमी आहे, कारण ते अपोजिट डायरेक्शन आहे. जर हे बेन्झीन असेल तर एक Cl इकडे एक Cl इकडे, टोटली अपोजिट साइडला आहे. स्टेरिक हिंड्रेन्स कमी होतं, स्टेरिक रिपल्शन कमी होतं. आणि स्टेरिक हिंड्रेन्स किंवा स्टेरिक रिपल्शन कमी झाल्यामुळे त्याची बॉन्ड स्टॅबिलिटी वाढते. बॉन्ड स्टॅबिलिटी वाढली तर बॉन्डची स्टॅबिलिटीमुळे काय होणार, प्रोडक्टची यील्ड वाढते. म्हणून हा 80% असतो, 80%, आणि हा काय असतो 20% असतो. सिंपल. हॅलोजनेशन. सगळ्या रिॲक्शन सेम वेळी जाणार आहेत. सेकंड रिॲक्शन आपण जर बघितलं तर नायट्रेशन आहे, नायट्रेशन ऑफ क्लोरोबेन्झीन. त्यातच मी चेंज करतो बघा, नायट्रेशन. आता नायट्रेशन करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला, कॉन्सन्ट्रेटेड काय करतोय, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 बरोबर रिॲक्शन करतोय, HONO2. ट्वाइस मॉलिक्यूल घ्यावं लागेल, तर पण थोडं चेंज करतो बघा. ट्वाइस मॉलिक्यूल घ्यावं लागेल आपल्याला, क्लोरोबेन्झीन प्लस ट्वाइस मॉलिक्यूल ऑफ HNO2. HNO3 असं लिहिलेलं आहे, HNO3 असं फॉर्म मध्ये लिहिलं आहे. इन प्रेझेन्स ऑफ काय करावं लागतं आपल्याला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 करावं लागेल, त्याशिवाय रिॲक्शन होणार नाही. तर हा H2SO4 काय करतोय, इलेक्ट्रोफाइल तयार करतो आणि मग रिॲक्शन होते. काय होणार आहे, एक ऑर्थो NO2 येणार आहे आणि एक येणार आहे पॅराला. काय ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झीन, ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झीन, आणि एक येतोय पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन प्लस ट्वाइस H2. तर हा मुळाच्या तिकडे जाणार आहे, ट्वाइस मध्ये घेतलं आपण. सेम मेजर मायनर सेम आहे. येतं लक्षात. नायट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे ते. तिसऱ्या आपण थर्ड मध्ये सल्फोनेशन. आता सल्फोनेशन करायचं म्हणजे काय करणार, मी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्शन करणार. क्लोरोबेन्झीन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड HOSO3H
म्हणजेच काय H2SO4 क्लिक केलंय मी. काय होईल दोन मॉलिक्यूल द्यायचे पण ऑर्थो पॅराडायटिंग बॅलन्स करण्यासाठी काय होणार ऑर्थो पॅराडायटिंगला जाणार. इथे येणार Cl इथे येणार SO3H प्लस Cl SO3H. बघा काय याचं नाव काय आता 1 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड 2 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि याचं नाव आहे 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड. म्हणजे स्टार्टेड 1 2 3 आणि 4 किंवा हा पॅरा क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड ऑर्थो क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड प्लस काय प्लस ट्वाइस सिंपल आहे. ऑलरेडी झालेलं आहे सगळं. फक्त आपण काय करतो ते रिवाइज करतो क्लोरोबेन्झीन. आणि लास्टचे आपण बघू फिडलक्राफ्ट रिएक्शन फिडलक्राफ्ट FC अल्कायलेशन आणि असायलेशन आणि अल्कायलेशन दोन सोप्या रिएक्शन्स आहेत बघा. पहिल्यांदा अल्कायलेशन घेतो नंतर अल्कायलेशन घेऊ असायलेशन घेऊ. खूप सोपं आहे दोन्ही सुद्धा. ऑलरेडी 11 झालेले आहे त्यामुळे मी म्हणलं की सुट्टी आहे 11चा चॅप्टर वाचून काढा तुमचा बेस्ट चांगला होईल. बघा सिंपल आहे. क्लोरोबेन्झीन reacts with alkyl halide CH3Cl choice molecule आपण काय in presence of anhydrous AlCl3 काय CH3 येणार आहे इलेक्ट्रोफाइल तो कुठे येईल ऑर्थो पॅरलल Cl CH3 प्लस Cl CH3 त्याचे नाव आहे ऑर्थोक्लोरोटोलिन. हा टोलिन ना टोलिन ऑर्थोक्लोरोटोलिन आणि हा काय पॅराक्लोरोटोलिन. मेजर कोणता हा मेजर पॅरावाला आणि हा आता इथं अल्कायलेशन केला असं अल्काइल ग्रुप ऍड केला अल्कायलेशन असाइल ग्रुप ऍड केला असायलेशन सिंपल आहे. बघा क्लोरोबेन्झीन रिएक्ट्स विथ CH3C डबल बॉन्ड OCl. ह्या रिएक्शन परत शिकणार आहे पुढच्या चॅप्टर मध्ये. चार चॅप्टर आहेत आपले. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहे अल्कोहोल फिनॉल इथर आहे कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड कीटोन आहे आणि कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन आहे. सगळ्या चॅप्टर मध्ये ह्या रिएक्शन्स आहेत इलेक्ट्रोफिल सबस्टिट्यूशन रिएक्शन त्यामुळे महत्त्वाचे आहेत. रिएक्शन काय अनहायड्रस AlCl3 काय होणार इलेक्ट्रोफाइल काय C डबल बॉन्ड O CH3 इलेक्ट्रोफाइल अटॅक करणार ऑर्थो पॅराडायटिक दोन मॉलिक्यूल घ्या बॅलन्सिंग साठी काय होईल इथाला Cl इथाला C डबल बॉन्ड OCH3 प्लस दुसरा प्रोडक्ट काय C डबल बॉन्ड सॉरी इथं Cl पॅराला C डबल बॉन्ड OCH3 प्लस ट्वाइस HCl इथं पण प्लस ट्वाइस HCl बाय प्रोडक्ट. आता याचं नाव काय बघा हा कोण आहे तर हा ऍसिडोफिनॉल आहे. काय नाव आहे मग 2 क्लोरो ऍसिडोफिनॉल आणि याचं नाव आहे 4 क्लोरो ऍसिडोफिनॉल. मेजर कोणता ऑफ कोर्स काय पॅरावाला मेजर ऑर्थोला सिंपल आहे. तर ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या 5 रिएक्शन्स आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हॅलोजिनेशन नायट्रेशन सल्फोनेशन फिडलक्राफ्ट अल्कायलेशन फिडलक्राफ्ट असायलेशन अशा 5 रिएक्शन आहेत. प्रत्येक चॅप्टर मध्ये येणार आहेत. पुढच्या अल्कोहोल फिनॉल मध्ये पण येणार आहे फिनॉल मध्ये बघणार आहे आपण इथर मध्ये बघणार आहोत अल्डिहाइड मध्ये कीटोन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणि शेवटी ॲनिलीन कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन त्याच्यामध्ये पण रिएक्शन्स येणार आहेत. ह्यासाठी तुम्हाला 11चं अरोमॅटिक कंपाऊंड बघावं लागेल हॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये की नक्की हॅलोजिनेशन कसं होतंय. बेन्झीनचं आपण बघितलेलं आहे त्यावेळी लास्ट बघा नोटबुक असते तुमच्याकडे नोट्स माझ्या त्या नोट्स फॉलो करा बघा त्या पुस्तक फॉलो करा ठीक आहे. तर इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. फक्त एक लास्ट पॉईंट आहे युजेस ऑफ तर तुम्ही ते युजेस तुम्ही स्वतः शोधायचे. तर आता आपलं सगळं झालेलं आहे युजेस तुम्ही स्वतः शोधायचे नेटवरून शोधा तुमच्याकडे PDF आहेत ते काढा ते बघा वाचा कारण कसं सगळं ते स्पून फिडिंग होते. मग तर तुम्ही आज काय करायचंय हे लेक्चर संपल्यानंतर गुगल्सवरती तुम्ही काय करायचे हे अल्काइल हॅलाइड्सचे युजेस तुम्ही शोधायचे. अल्काइल हॅलाइड्स हॅलो आयन्सचे तुम्ही काय करायचे
युजेस शोधायचे की काय कुठं कुठं बाबा यूज होतात ते मी एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. DDT म्हणून एक आहे, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन, DDT. इट इज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आणि हा जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तो तुम्हाला हाऊस फ्लाय मॉस्किटोज मारण्यासाठी वापरतात. म्हणजे हाऊस फ्लाय मारायचे असते, मॉस्किटोजचं जे तुम्ही घरी वापरताय मारण्यासाठी, हाऊस फ्लाय मारण्यासाठी किंवा मॉस्किटो मारण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काय DDT आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलो अल्किन हॅलो अलिन सेल. तर असे बारीक बारीक युजेस आहेत, वेगवेगळे भरपूर आहेत युजेस, वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत की ज्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर करतो. तर ते तुम्ही शोधायचे. तर तुम्हाला होमवर्क आहे की तुम्ही काय अभ्यास करता. हे जो चॅप्टर संपलेला आपला त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा. सगळे व्हिडिओज पहा, रिवाइज करा, सारखे पहा, वाचा, ते सारखं लिहून काढा. खूप सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे की जेणेकरून तुमचा चॅप्टर परफेक्ट झाला पाहिजे. हे जे 5 व्हिडिओज आहेत ह्या चॅप्टरचे, ते तुमचं अख्खा चॅप्टर क्लिअर करणार आहे. पण कधी होईल, तुम्ही ते एकदा वाचून किंवा एकदा बघून होणार नाहीये. तुम्ही ते बघा, लिहून काढा, पॉज करा, रिवाइज करा, ते काय लिहून दिलेले आहे ते चेक करा, ते रिॲक्शन लिहा, त्या रिवाइज करा आणि कंटिन्यू बघा. कारण एका बघण्यामध्ये होणार नाहीये. तर तुमचं कसं आहे, लॉकडाऊन आहे, घरी बसताय, घरीच राहा. तुम्हाला सगळं मी कळवणार आहे की आता ही झाल्यानंतर मी उद्याच्या लेक्चर्सला JEE नीटचं करणार आहे. पण तुम्हाला JEE नीटचं समजण्यासाठी तुम्हाला तुमचं हा चॅप्टर क्लिअर झाला पाहिजे. JEE नीटची जी तुम्ही बघा, जी मुलं आता 11वी 12वी देणार आहेत त्यांना सुद्धा फायदा होणार आहे. जी माझी जुनी मुलं आहेत की ज्यांनी ऑलरेडी 12वी दिलेली आहे आणि JEE नीटचा अभ्यास घरी करतात, त्यांच्यासाठी मी खास लेक्चर तयार करते. कारण त्यांचं मला मेसेज आले, फोन आले, सर आमच्यासाठी काय आहे. तर त्यांच्यासाठी मी उद्याचं लेक्चर्स मी घेणार आहे की JEE नीटचं, त्याच्यावरती SN1 SN2 E1 E2चे मी जे आत्तापर्यंत मागं JEE नीटच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत मी ते सॉल्व्ह करून घेणार आहे उद्याच्या लेक्चरला. तुम्ही ते लेक्चर अटेंड करा. जी मुलं आता 12वीत जाणार आहेत त्यांनी अटेंड करा. पण ते अटेंड करताना असं नको व्हायला की आम्हाला काहीच कळत नाहीये. कारण त्यासाठी तुमचा बेस चांगला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा चॅप्टर आता काय करा, आज वेळ आहे तुमच्याकडं, तुम्ही आजच्या दिवसामध्ये ते पूर्ण सगळे व्हिडिओज माझे पहा, तुम्ही जे काही नोट्स काढलेले आहेत त्या वाचा आणि तो बेसिक क्लिअर करा. म्हणजे उद्याचं जे लेक्चर आहे JEE नीटचं ते तुम्हाला 100% समजणार. आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रॅक्टिस करून घेणार आहे प्रॉब्लेमची. तर काय करा, तुम्ही वाचा, घरी राहा, व्यवस्थित अभ्यास करा आणि अभ्यास केलाच पाहिजे. आपण बघितलं, ठरवलेलं आहे, अभ्यास करायचाच आहे आपल्याला, रोज करायचा. ठीक आहे, भेटूया उद्याच्या लेक्चर्सला. ठीक आहे.